बातमी मुंबईतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे माटुंग्यातल्या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतात। राज ठाकरे यांच्यासोबत शर्मिला ठाकरे सुद्धा आलेल्या आहेत। काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये सध्या राज ठाकरेंच्या हस्ते अभिषेक सुरू आहे। अपडेट जाणून घ्यात वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, दीपक, श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि या श्रावणी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक माटुंग्याच्या काशी विश्वेश्वर मंदिरात आलेले आहेत। आपण इथे बघतोय त्यांच्या हातून अभिषेक होतोय, दुग्ध अभिषेक इथे मंदिरात केला जातोय आणि त्यासोबतच शर्मिला ठाकरे तर आहेतच, सोबतच इतर मनसेचे नेते पदाधिकारी सुद्धा इथे दर्शनाला आलेले आहेत। त्यामुळे श्रावण सोमवारी राज ठाकरे आपल्या घराजवळच असलेल्या या माटुंग्याच्या काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शन, त्यासोबतच पूजा आणि अभिषेक करताना पाहायला मिळतात। दीपक, वेदांत, दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे माध्यमांना काही प्रतिक्रिया देणार आहेत। या पुढचा नेमका राज ठाकरेंचा कार्यक्रम काय आहे? नक्की ज्या प्रकारे आपण बघितलं की त्यांच्या कार्यक्रमात आज जो होतं की इथे या मंदिरात ते दर्शनाला येतील, त्यानंतर कदाचित ते माध्यमांशी संवाद साधू शकतात। मात्र अद्याप त्यांच्याकडनं कुठली प्रतिक्रिया याबाबत देण्यात आलेली नाहीये। मात्र दर्शन झाल्यानंतर आणि आता सध्या आपण बघतोय दुग्ध अभिषेक इथे मंदिरात होतोय, महादेवाला दुग्ध अभिषेक केला जातोय आणि त्यानंतर कदाचित ते माध्यमांशी संवाद साधू शकतात। दीपक, वेदांत, आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने राज ठाकरे सध्या राज्यभर देखील दौरा करतायत। नुकताच त्यांचा विदर्भाचा असेल मराठवाड्याचा दौरा देखील झालेला होता आणि त्यानंतर त्यांनी मुंबईतल्या देखील काही शाखांना भेटी दिल्या होत्या। त्याप्रमाणे आता देवदर्शन झाल्यानंतर काही शाखांना किंवा काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा संवाद असू शकतो। सध्या तरी अशा प्रकारे कुठलाही दौरा सांगण्यात आलेला नाहीये। मी जसं आधी सांगितलं की सकाळीच सांगण्यात आलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे माटुंग्याच्या याच काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शनाला येतील आणि त्यानुसार ते इथे आलेले आहेत। अशा प्रकारे तयारी सुद्धा या ट्रस्टने इथे केली होती आणि इथे आता सध्या दृश्यांमध्ये बघतोय मनसेचे काही नेते पदाधिकारी सुद्धा इथे आहेत। राज ठाकरे सपत्नीक इथे महादेवाचा दुग्धाभिषेक करतायत आणि जो काही पूजा आहे किंवा धार्मिक विधी आहेत ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावरती जातील असं सांगण्यात येते। तू जसं म्हटलं की माध्यमांशी ते बोलणार का, कारण विविध विषय आहेत, तर त्या संदर्भात आपल्याला थोड्याच वेळात कळेल। कारण हे सर्व अभिषेक झाल्यानंतर त्यांना विचारण्याचे आपण माध्यम सगळेच त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतील। मात्र सध्या तरी असं दिसतंय की ते या दृश्यांमध्ये बघतोय की पूर्ण जो अभिषेक आहे त्या ठिकाणी ते आहेत आणि पुढचा कार्यक्रम जो आहे तो अद्याप। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।